शब्द निर्माण झाले शब्दकोशामध्ये की अडथळा निर्माण होतो. एखाद्या नको त्या ठिकाणी जर आपण पण लावलं ना तर नक्कीच अडचण येते बरं का. आजची सप्ताहाची पंगत इतकी चांगली होती. एवढा पोटभर जेवलो की मी जेवल्यानंतर मला उठवायला 2-2 माणसं होती. एक जणाला सांगू लागला, ज्याने 10-5 भाकरीचा मुर्दा पाडला, खाल्ल्यानंतर सांगू लागला, एवढी चांगली पंगत होती, एवढी, अरे उठता येत नव्हतं ना मला, 2 माणसांनी उठून मला उभं केलं. सगळं चांगलं होतं बरं का आजच्या पंक्तीमध्ये. पण समोरच्याने विचारलं, पण म्हणजे काही नाही. म्हटले सगळं चांगलं होतं पण भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी होतं ना, वरून घेतलं. म्हटलं सगळं चांगलं आहे पण लागला अडथळा आलाच. एका मुलाचा बाप मुलगी बघायला गेला, गावभर सांगू लागला, मुलगी 1 नंबर आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, आमच्या घरामध्ये अशी मुलगी नाही. एवढी एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे की आमच्या गावामध्ये तशी मुलगी नाही. मुलीचा बाप तर एवढा श्रीमंत आहे की आपल्या तालुक्यामध्ये असा माणूस नाही. ज्याला हा सांगत होता मुलगी सुंदर आहे, श्रीमंत आहे, ज्याला हा सांगत होता त्या माणसाने विचारलं, का हो एवढं जर सगळं चांगलं असेल तर जमलं का तुमच्या मुलाचं लग्न? लक्ष द्या माझ्याकडे. मी घरी का ठेवलं असेल बरे? कुठं होतं आपण? हां, तिथं जरी राहिले तरी ठीक आहे, काही हरकत नाही, पुढं मी बोलते. मुलगी जर एवढी सुंदर आहे, एज्युकेटेड आहे, मुलीचा बाप जर एवढा श्रीमंत आहे, ज्याला हा सांगत होता, त्याने प्रश्न विचारला, अरे बाबा एवढं सगळं जर चांगलं असेल तर जमलं का तुझ्या मुलाचं लग्न? आणि किती तारीख काढली लग्नाची? का लग्न करूनच आलाय? मुलाचा बाप म्हणला, मुलगी चांगली आहे बरं का, दिसायला शिकलेली सुद्धा आहे, त्या मुलीचा बाप सुद्धा श्रीमंत आहे, पण म्हटले पण काय? म्हणे काही नाही, त्या मुलीच्या अंगात दर रविवारी खंडोबा येतो. रिकामा येत नाही, मग असं दांडकं घेऊनच येतो. म्हटलं आलं की घर हाणून काढतोय. परंतु हे शब्द आले की नक्कीच अडचण निर्माण होते. तसं तुकोबाराय म्हणतात, साधन हे सुलभच आहे, संतांच्या स्पर्शाने सुलभ आहे, पण परिउपतिष्ठे पूर्व पुण्य, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. जर पूर्व पुण्य असेल तरच संत भेट होते, हे लक्षात घ्या. बहु अवघड आहे संत भेटी, फार अवघड आहे ना संतांची भेट होणं. अरे दुर्जन पावला पावलावर भेटत असतात, अवघड गोष्ट आहे सगळी. दुर्जन पावला पावलावर भेटत असतात, सज्जन पुण्याईने भेटत असतात. दुर्जनाची काय कुठेही भेट होते, टोल नाक्यावर होते, गाडी कुठं ठोकली तिथं होते, कुठेही भेट होऊ शकते, मंदिरातही होऊ शकते. दुर्जनाची कुठेही भेट होते, सज्जनाची भेट अहोभाग्याने होत असते, अहोभाग्याने संत भेट होत असते. पण सांगू मी तुम्हाला, संत भेटीमध्ये माणसाचा उद्धार आहे बरं का. पतन उद्धार संघाचा महिमा, ते ज्यावे अधमा संत सेवे. आपलं पतन करून घ्यायचे की आपला उद्धार करून घ्यायचा, हे संगतीवर अवलंबून आहे, कुणाची संगत करावी. संत मी पहिलं सांगेल तुम्हाला, संत या शब्दाचं दुसरं नाव जर काय असेल तर संत या शब्दाचं दुसरं नाव त्याग आहे. जिथं त्याग असेल संत. उगाच कुणाला संत म्हणू नका, उगाच कुणाचे चरण धरू नका. मी तर आवर्जून सांगेल, आम्हाला महाराजच ठेवा, कुणाला संत करू नका बळजबरी. न जाणू त्याचा फोटो नंतर कुठं लागतो. उगाच संत म्हणू नका, फार त्याग असतो संतांच्या जीवनामध्ये. एकदा नाथ बाबा एका नदीकाठी बसले आणि बसल्याच्या नंतर पाहिलं एक दृश्य, एक विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. विंचू होता तो, विंचू आला आणि पाण्यामध्ये पडला. दयाळू असतात संत. विंचू मरतोय, आता वाहून जाणार आहे, मी जर याला वाचवलं नाही, विंचू जरी असेल हा, तर मी वाचवलं पाहिजे ना त्याला. मी जर याला वाचवलं नाही, मला आवाज येतोय बोलण्याचा, बोलू नका प्लीज. मी जर या विंचूला वाचवलं नाही, काही क्षणामध्ये हा मरणार आहे, काही क्षणामध्ये मरणार आहे हा, मग वाचवला पाहिजे ना विंचू जरी असला तरी.
महाराजांनी विंचवाच्या खालून हात घातला, विंचवाच्या खालून हात घातला, विंचू वरती काढला. विंचू होता ना तो मंडळी, विंचू होता. त्या विंचाला वाटलं अरे बापरे, मला एवढ्या अलगद या महात्म्याने उचललं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा, या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा. जाता जाता स्वभाव दाखवायला काय हरकत आहे? जाता जाता जायचंच आहे ना आपल्याला, जाता जाता थोडासा स्वभाव दाखवायला काय हरकत आहे? विंचवाने खाली उतरत असताना महाराजांच्या हाताला दंश केला, मोठ्याने दणका दिला. विंचू होता तो, वेदना झाल्या, हात झटकल्या गेला महाराजांचा. विंचू परत पाण्यात पडला. आता विंचू मरणार, आता वाहून जाणार. मग काय, आपल्याला झालेली जखम आज ना उद्या नीट होणारच आहे, पण हा मरेल ना, जीवानिशी जाईल ना. महाराजांनी परत खालून हात घातला विंचवाच्या. विंचूच होता तो, त्याला वर काढलं, खाली ठेवणार. विंचाने विचार केला, या महात्म्याला पहिला दणका बसला नसावा, या महात्म्याला पहिला जर दणका बसलाच नसेल, दुसरा दाखवतो म्हटला. दुसरा दणका मारला, हात झटकला, विंचू पाण्यात पडला. एक सज्जन माणूस तिथं आला, सज्जन तिथं आला आणि महाराज, विंचू आहे हो तो, किती जरी शिकलेला असला तरी, त्याचे 2 अभंग पाठ असले तरी, तो वारी करत असला तरी, हा कीर्तनाला येऊन बसत असला तरी, त्याचा विंचू हा मूळ स्वभाव आहे, तो विंचू आहे. तो दिसायला किती जरी सुंदर असला, विंचू आहे बर का तो. किती जरी सुंदर असला, विंचू आहे. चांगले कपडे आहे, विंचू आहे बर का तो. महाराज, विंचू आहे तो, तो त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. महाराज म्हटले, ते तर मला इथं कीर्तनातून सांगायचंय. तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत. फायदा जरी होत असेल, तुमचा फायदा जरी होत असेल, दुर्जनाचे चरण पकडू नका. नुकसान जरी झालं, सज्जनाचे पकडा, सज्जनाचे पकडा. दुर्जनाच्या पंगतीमध्ये एखाद्या वेळेस जेवणाची पंगत जर चुकली ना महाराज, जेवणाची पंगत, जेवणाची जर पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवणच चुकतं. जेवणाची जर एखाद्या वेळेस पंगत चुकली, कधी कधी लोक म्हणतात झालं संपलं, लवकर यायचं ना. अरे बापरे, आता मरतो दिवसभर. म्हटले सप्त्यातलंच खात असतो मी, घरी बनवलंच नाही, तिला सांगितलं. जेवणाची जर पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवण चुकतं. पण संगत जर चुकली ना, लाईफ चेंज होते माणसाचं, जीवन चेंज होतं, जीवन चेंज होतं. जर मूर्खाची संगत लाभली ना, मग फार अवघड गोष्ट आहे महाराज, फार अवघड गोष्ट आहे. मूर्खस्य गात्राने वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानं न वर्धन्ति. न जाणू, मला हे सांगितल्याशिवाय माझं कीर्तनच होत नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं बरं का माणसाचं, नक्कीच नुकसान होतं. सज्जनाच्या संगतीमध्ये फायदा होईल हे मला माहीत नाही. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला मुळीच माहीत नाही. पण गॅरंटीने सांगेल, 100% सांगेल, सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचं कधीच नुकसान होणार नाही, कधी नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं माणसाचं. एकदा एका राजहंसाने कावळ्याची संगत केली. राजहंस पक्षी माहिती आहे तुम्हाला? ऐकलं असेल पुस्तकातलं वगैरे, पाहायला मिळत नाही सहसा. कावळे काय, राजहंस पक्षी जात असताना कावळा म्हटला, अरे उशीर झालाय, थांब म्हटले माझ्याच घरी. घर म्हणजे झाडावरती थांब. राजहंस पक्षी झाडावरती थांबला, कावळा पण होता सोबतीला. चुकीची मैत्री झाली ना. तसं पाहिलं तर दोघांच्या विचाराची योग्यता नाही आहे. राजहंस पक्षी हा विचाराने फार मोठा आहे, कारण राजहंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून प्यायला दिलं तर राजहंस पक्षी बुद्धिवान आहे, फक्त दूधच प्राशन करतो, पाणी शिल्लक ठेवतो. कावळ्याचं मला सांगायची गरज नाही, अगदी म्हणजे निवदापासून तिथं त्याची सुरुवात होत असते. त्या राजहंसाने कावळ्याची संगत केली. थांब इथं म्हटलं, थांबून घेतलं. दोघांची डिस्कस चर्चा सुरू झाली त्या झाडावरती. आणि गप्पा मारत असताना हे दोघं जण झाडावरती होते. त्या नगराचा राजा जरा फिरत फिरत बाहेर आला.
आणि दाट अशी सावली दिसली त्या झाडाची. दुपारची वेळ होती. म्हटलं आता पुढं जाण्यापेक्षा शिकार करायचंच आहे, करता येईल नंतर. म्हटले पुढं जाण्यापेक्षा एक काम करू. म्हटले काय? गार सावली आहे, थोडा आराम करून मग जाऊ. म्हटले त्या नगराचा राजा तिथं त्या झाडाखाली झोपला. आणि झोपल्यानंतर हे दोघं जण वरती चर्चा करत होते. हे दोघं जण कावळ्याने चर्चा करत असताना वरून कार्यक्रम राबवला. म्हणजे मला याच्यापेक्षा जास्त सांगता येणार नाही, तुम्हाला समजून घ्या. कावळ्याने वरून कार्यक्रम राबवला. कावळा निघून गेला. काही थोड्या वेळानंतर राजा उठून बसला. पाहिलं तर सगळे कपडे घाण झालेले. राग आला ना राजाला. अरे या नगराचा मी राजा आहे. कोण मूर्ख असेल माझ्या अंगावरती घाण केली? या नगराचा राजा आहे ना मी. या नगराचा राजा आहे ना मी. या नगराचा हा म्हणजे तुम्हाला राजाची किंमत कशी असते सांगू मी तुम्हाला. हां, गावात फिरणारं कुत्रा असलं त्याला हाड म्हटलं तरी चालतं, पण राजाचं जर कुत्रा असेल तर त्याला आवा हाडा म्हणावं लागतं. आवा हाडा म्हणजे त्याला सुद्धा आरकारा करून जमत नाही. हा तर राजा आहे, भरलाय बिचारा. कोण भरवलं असेल मला, कोण खराब केलं असेल, कोण मूर्ख असेल त्याला जीवच मारतो. राजा उठला आणि वरती पाहिलं. झाडाच्या वरती कोण दिसलो? हा वा क्या बात आहे. वरती राजहंस दिसला. कावळा गेला होता ना, चतुर होता तो, गेला निघून. वरती राजहंस होता. राजाने बाण हातामध्ये घेतला आणि बाण मारला. राजहंस ठार झाला. पतन उद्धार संघाचा महिमा.